साक्षीला ते पेपर्स पाठवून तर द्यायला सांगितलेत, पण ते पेपर्स माझ्यापर्यंत पोहोचले नाहीत तर, वाटेत काहीतरी गडबड झाली तर सगळ्याच मेहनतीवर पाणी पडेल. आतापर्यंत एवढी सावधगिरी बाळगली आहे, आता थोडक्यासाठी नाही. ते काही नाही, साक्षीकडून ते पेपर्स मलाच घेतले पाहिजेत. कोणावरही विश्वास ठेवून चालणार नाही. मी आत्ताच साक्षीला फोन करून सांगते. हा बोल देऊ. साक्षी, नताशा आणि अभयची जी माहिती काढली आहे ती कुणाच्या बरोबर पाठवू नकोस. मी स्वतः तुझ्याकडनं येऊन घेऊन जाईन. का अगं, मी पाठवून देईन कोणाबरोबर तरी, तू कशाला त्रास करून घेतेस? नाही अगं, त्यात त्रास कसला. साक्षी, मी स्वतः येऊन घेऊन जाईन. माझ्यासाठी ती माहिती खूप महत्वाची आहे. मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. ठीक आहे, तू सांग कुठे यायचं ते, मी तिकडे घेऊन येते. ठीक आहे, सांग सांग. व्हॉट इज इट अमोल? इतकी मस्त पार्टी चालली होती, तू इथे कशाला आणलायस मला? केतकी, मला इथलं सगळं वातावरण खूप विचित्र वाटतं. अगं, ही मुलं आपल्या टाईपची नाहीये. अमोल, अरे अशा पब्स मध्ये अशाच पार्टीज असतात. केतकी, लेट्स गो. मला नाही थांबायचं इथे. व्हॉट्स रॉंग विथ यू अमोल? एवढी मस्त पार्टी चालली होती, सडनली काय झालं तुला? केतकी, ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे मी तुला नाही सांगू शकत आहे, बट समथिंग इज रॉंग हिअर यार. आपण जाऊया, नको थांबूया इथे. कम ऑन अमोल, पहिल्यांदा पब मध्ये आल्यानंतर वागू नकोस. नाही केतकी, बस. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. आपण निघूया. बरं ठीक आहे, चल. दिव्या, वी लीव नाउ, लेट होत आहे. ओके, बाय बाय. ऑल द ताब्यात घ्या सगळ्यांना. हे पेपर्स, यात नताशा आणि अभयच्या लग्नाचे फोटोग्राफ्स आहेत, त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट आहे, अभयने केलेल्या फ्रॉडचे पेपर कटिंग्स आहेत आणि इंदोर पोलिसांनी फाईल केलेली चार्जशीट सुद्धा. थँक्स साक्षी, आज तू माझं खूप मोठं काम केलंस. थँक्स काय देऊ, बहीण आहे मी तुझी, एवढं करणार नाही तुझ्यासाठी. देव, पण मला एक कळत नाहीये, एवढा अर्जंट आणि सिक्रेट असं यात काय आहे? सिक्रेट असं नाही साक्षी, पण एवढं पर्सनल आहे. नाही, पण तुला मला सांगायचं नाही असंच ना? तसं नाही आहे साक्षी, मला असं वाटतं की काही गोष्टी घरातच राहिलेल्या बऱ्या. म्हणजे त्या घरची सून या नात्याने मला असं वाटतं की हे प्रकरण घरातच मिटवावं. म्हणूनच हे बघ, तू काळजी करू नको, माझ्यावर विश्वास ठेव. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू तुझ्या घरच्यासाठी जे काही करशील ते योग्यच असेल. पण देऊ, ज्या माणसाची तू इन्फॉर्मेशन काढली आहेस ना, तो माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे आणि चालाक सुद्धा आहे. इंदोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलाय तो. त्यामुळे प्लीज प्लीज सावध राहा तू. साक्षी, तू अजिबात काळजी करू नकोस. घरासाठी हे सगळं मलाच करावं लागेल आणि आता ती वेळ आली. ए, म्युझिक बंद. सॉरी सॉरी सर. सर, आम्ही इथे चुकून आलोय. म्हणजे आम्हाला कल्पना नव्हती की इथे सगळं असं असं. सप्ली सोडून द्या ना सर. ए, प्रत्येक जण मला हेच बोलतो, कळलं ना? आता तुम्हाला जे काय बोलायचं ना ते पोलीस स्टेशनला तुमच्या आई वडिलांसमोर चाल. सर प्लीज सर, वी आर फ्रॉम गुड फॅमिली सर, असं नका करू प्लीज. चांगल्या घरातली मुलं आहात ना? मग हे धंदे शोभतात का तुम्हाला?
चल पोलीस स्टेशनला. सर प्लीज आमच्या आई वडिलांना कळलं तर खूप प्रॉब्लेम होईल सर प्लीज. ए बघ बघ बांग. सर प्लीज. ए जे काय सांगायचं ते आता पोलीस स्टेशनला सांग. आवाज बंद. चला सगळ्यांना ताब्यात घ्या. चला चला सगळे चल. ए आवाज नाही. ए तो पळतोय बघ, पकड पकड त्याला. चल. अजून कसा आला नाही हा? ह्याला पबला जाऊ दिलं, पैसे दिले, हे चुकलं का माझं? श्रावणीच्या बाबतीतही मी अशीच वागत आले आणि त्याचा परिणाम उगाच पाठवलं मी अमोलला. तो सुद्धा श्रावणीच्याच मार्गावर जातोय. त्याला समजवायला हवं, सुधारायला हवं. मी पण ना अनेक वेळा ठरवते असं बोलायचं नाही, वागायचं नाही, पण का कोणास ठाऊक जसं ठरवते तसं वागणं मला जमतच नाही. आज पण मी अमोलला पबला जाऊ दिलं, पैसे दिले. काय करतील कोणास ठाऊक. खरंच मला कधी समजून घेणार. हा अमोल पण ना किती उशीर केला याने. कुठे अडकला तर नसेल ना? काय झालं असेल कोणास ठाऊक. उगाच मनात नको नको ते विचार येतात. देवयानी, हे आधी बाजूला ठेव. इकडे लक्ष दे. देवयानी, आज आमचं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालंय. ज्यासाठी आम्ही गेले कित्येक दिवस परिश्रम केले ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे. अरे हो, पण काय झालंय ते सांगशील की नाही? काय झालंय? लॉटरी लागली आम्हाला. आणि साधी सुधी लॉटरी नाही, चांगली बंपर लॉटरी लागली. देवयानी, ज्या गोष्टीसाठी आम्ही दिवस रात्र मेहनत घेत होतो ती गोष्ट आता आमच्या ताब्यात येणार आहे. कर्नाटक बॉर्डर जवळच्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये एक फॅक्टरी आम्ही ताब्यात घेतोय. पैशाची जमाजमा झाली. आता त्या फॅक्टरीचा मालक भारतात आला की सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील. खूप आनंदाची बातमी आहे विक्रम. पण तू सगळे पेपर्स नीट पाहिलेत ना? देवयानी, जस्ट डोंट वरी. आम्ही सगळी तपासणी केली आणि मगच ही फॅक्टरी ताब्यात घेतोय. आता ती फॅक्टरी आमच्या ताब्यात येण्यासाठी फक्त एका सहीचं अंतर आहे. खरंच विक्रम, खूप मोठी आनंदाची बातमी दिलीस. खूप बरं वाटलं. नाही तर गेले 2-3 दिवस खूप मनस्ताप होतोय. का? काय झालं? परत तुला कोणी बोललं? नाही, मला कोणीच काही बोललं नाहीये. नताशा आणि अभयच्या लग्नाचे फोटोग्राफ्स. हा तोच माणूस आहे ज्याला मी तिच्या घरी भेटले होते. म्हणजे हा माणूस त्याचा नवरा आहे? वा. म्हणजे आधी सांगायचं माझ्या घरात कुठलाही पुरुष राहत नाही, मग त्याला आपला मावस भाऊ म्हणायचं. मग अचानक तो तिचा नवरा होतो. मी आधीपासून सांगत होतो ही नताशा खूप धूर्त बाई आहे. तरी सुद्धा आमच्या रणवीर राजाने तिच्यावर विश्वास ठेवला. का तिने त्यांना स्वतःवर विश्वास ठेवायला भाग पडला कोणास ठाऊक. देवयानी, आम्ही आत्ताच्या आत्ता जातो आणि रणवीर राजांच्या तोंडावर फोटोग्राफ्स मारतो. तेव्हा तरी त्यांना स्वतःची चूक करेल. नाही विक्रम, प्लीज असं काही करू नको. भैयासाहेब आणि सायमनशी मी बोलेन. आणि ह्या फोटोग्राफ्सचा जाब मी नताशाला विचारेन. ते सुद्धा सगळ्यांसमोर. कारण तिचं प्रत्येक खोटं एका नवीन खोट्याला जन्माला घालतंय. तिचे हे लग्नाचे फोटोग्राफ्स फक्त एवढंच सत्य नाहीये. यामागे नक्की अजून काहीतरी सत्य दडलंय आणि तेच मला शोधून काढायचंय.
सर प्लीज काका आज सगळ्यांना सर आम्ही काही नाही केलं तिकडे घेऊन जा सर आम्ही चुकून आलो सर प्लीज सर आम्ही काही केलं आतमध्ये सर आम्ही काही नाही केलं सर प्लीज सोडा ना सर सोडा ना सर सोडून द्या ना सर प्लीज सर ए गप सगळ्यांचे टेस्ट करा लवकरात लवकर मला रिपोर्ट मिळाले पाहिजे आत्ताच कळलेल्या बातमीनुसार शहरात नवीन सुरू झालेल्या फोक पबवर पोलिसांनी छापा घातला. सर एक बाईट सर प्लीज सर एक बाईट सर एक बाईट प्लीज सर पोलिसांनी आज घातलेल्या एका पबवर छाप्यामध्ये काही श्रीमंत घरातील मुलं मुली ड्रग्स घेताना आढळून आले. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे पुढील तपासणीसाठी. त्यांची नावे आहेत साईमा, नताशाची आणि तिच्याबरोबर राहणाऱ्या माणसाची मी सगळी माहिती काढली. देवयानी आम्ही तुला बजावलं होतं. नताशाची कुठलीही चौकशी करायची नाही. रणबीर, देवयानी काय म्हणते ते ऐकून घ्यायला काय हरकत आहे? आम्हाला हिच्या तोंडून काही ऐकायचं नाहीये. पण तिने जर नताशाची सगळी माहिती मिळवली असेल तर आपण ती ऐकून घ्यायलाच हवी. आमचा हिच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास नाही आहे. भैयासाहेब, मला माहिती आहे माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही बसणार, पण एकदा मी काय म्हणते ते ऐकून घ्या. आणि तरीही तुम्हाला नाही पटलं ना तर तुम्ही म्हणाल ते मी ऐकायला तयार आहे. बैस. साईमा, हे फोटोग्राफ्स त्या मुलाचे जो नताशाच्या घरी राहतो आणि ज्याला मी भेटले. म्हणजे तू माजी एसीपी पांडेंचा मुलगा. वडिलांनी आयुष्यभर देशसेवा केली आणि तुम्ही असे गुण उतरा. हे बघा, ए बस झाली तुझी बघ. आम्ही काय काय करू शकतो याची कल्पना आहे तुला? निघायचं. आय सेड लीव्ह. या. चॉकलेट हिरो. चॉकलेट खायची सोडून कुठे ड्रग्सची नशा करतो? काय नाव काय तुझं? सर तुमचा काहीतरी गैरसमज झालाय.
सर तुम्ही समजताय तसं नाही होता मी. ए डोंट टीच मी हाऊ टू. कळलं ना? नाव बोल, तुझं नाव बोल. सर प्लीज सर, डोंट डू दिस. आमच्या आई बाबांना कळलं तर खरंच खूप प्रॉब्लेम होईल सर. हो ना? मग नशा करण्याच्या आधी विचार करायचा त्याचा. पण सर. शट अप. नाव सांग. काय झालं? बोलती का बंद झाली तुमची? नावं नाही का ठेवली घरच्यांनी? हो ठेवली आहेत ना? मग सांगा ना. ठीक आहे, नका सांगू. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत राहा कोठडीत. नाही सांगतो आम्ही. बोला लवकर. पण तुमचे रिएक्शन बघायला मला वेळ नाहीये. हवालदार घेऊन जा या दोघांना. यांची नशा उतरली, टाळकी ठिकाणावर आली ना की मग घेऊन या. घेऊन जा. चल रे चल. साईमा हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आम्ही स्वतः नताशाच्या घरी जाऊन खातर जमा केली आहे. तिचा मावस भाऊ आला होता, पण तो लगेचच इंदोरला परत गेलाय. तो इंदोरला जाऊच शकत नाही, कारण तो इंदोरमध्ये काय करत होता हे तुम्हाला माहित नाहीये. ते माहीत करून घेण्याची आम्हाला गरज वाटत नाही. गरज आहे भैयासाहेब, आणि तीच माहिती मी काढली आहे. त्या माणसाने इंदोरमध्ये 5 कोटीचा फ्रॉड केलाय. पोलीस आजही त्याला शोधतायत. पोलिसांना चकवा देऊन तो नताशाच्या घरात राहतोय. पोलीस त्याच्या मागे असण्याने आणि त्याने फ्रॉड करण्याने आम्हाला काही फरक पडत नाही. त्या माणसाच्या अशा वागण्याने आपल्याला काही फरक पडत नाही, पण नताशा आपल्याकडे खोटं का बोलली? तीच शंका माझ्याही मनात आली, आणि म्हणूनच साक्षीकडनं मी आणखीन माहिती मिळवली. त्यात त्या दोघांचे मॅरेज सर्टिफिकेट्स आहेत आणि लग्नाचे फोटोग्राफ्स. शिवाय इंदोरच्या पोलीस स्टेशन मध्ये त्याची केस सुरू आहे, त्याचेही पेपर. नाही, हा तुम्ही सगळ्यांनी केलेला मोठा प्लॅन आहे. साईमानी तुझ्यावर विश्वास ठेवला असेल, पण आमचा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. नताशा आमच्याशी कधीही खोटं बोलणार नाही. मग तिने हेही खरंच सांगितलं असेल की त्याचं नाव अभय आहे आणि त्या दोघांचं लग्न झालंय. चांगलेच फसलोय आपण. काय करायला गेलो आणि काय होऊन बसले. माझ्या मॉम अँड डॅडला कळलं ना तर काय करतील गॉड नोज. आणि माझ्या मॉम डॅडला कळलं तर ते काय करतील त्याची कल्पना सुद्धा करायची नाहीये मला. आपण ना जायलाच नको होतं तिकडे. नाही तर ही वेळ आलीच नसती आपल्यावर. एक्झॅक्टली, माझी चूक झाली. नाही केतकी, असं नको माणूस. अमोल, आता आपल्याला याच्यातूनच काहीतरी मार्ग काढावा लागेल. एक तर तू इन्स्पेक्टर पण इतका स्ट्रिक्ट आहे की. हो ना, का आपण केवढं कन्व्हिन्स केलं त्याला आणि त्यांनी काहीच नाही ऐकून घेतलं आपलं. काय करावं काहीच सुचत नाहीये. हे आपण साक्षीला सांगूया. हो येस अमोल. अरे साक्षी सुद्धा इन्स्पेक्टरच आहे ना. हो पण म्हणजे अगं कसं कळवणार आपण तिला, कारण आपले मोबाईल ऍक्सेसरीज सुद्धा त्यांच्याकडे आहेत. अमोल
आय थिंक तू तू त्या इन्स्पेक्टरशी बोल. म्हणजे जर तू त्यांना सांगितलंस की तुझी बहीण सुद्धा इन्स्पेक्टर आहे तर कदाचित ते आपल्याला सोडतील. गुड आयडिया. मी बोलून बघतो. हवालदार साहेब, आओ साहेब, एक मिनिट. बोल काय मला साहेबांना भेटायचं. ठीक आहे, विचारून बघतो मी त्याला. त्याचं नाव अभय आहे आणि त्या दोघांचं लग्न झालंय. तोंड सांभाळून बोल देवयानी. आतापर्यंत तुझं सगळं आम्ही शांतपणे ऐकून घेतलं, पण नताशाबद्दल आणखी काही बोललीस तर आम्ही खपून घेणार नाही. रणवीर राजे, देवयानी काय सांगते यात जर तथ्य असेल तर तुम्हाला ते ऐकून घ्यावं लागेल. तुम्ही संताप करून काहीही होणार नाही. भैयासाहेब यातला शब्दान शब्द खरा आहे. खरं तर आधी माझाही विश्वास बसत नव्हता, पण आम्ही ज्या माणसाला त्याच्या मागावर पाठवलं होतं त्यांनी काढलेली माहिती साक्षीने काढलेल्या माहितीशी अगदी तंतोतंत जुळते. भैयासाहेब, नताशाचं खरंच लग्न झालंय. आम्ही तुला शेवटचं सांगतो, नताशाचा विषय या घरात यापुढे बंद. जोपर्यंत आम्हाला खरी हकीकत कळत नाही तोपर्यंत हा विषय बंद होणार नाही. रणवीर, साईमा, तुम्हाला आमच्यापेक्षा देवयानी जवळची वाटते? आमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवता? साईमा, तुम्हाला कळत कसं नाही? यांचा आमच्या संपत्तीवर डोळा आहे. आमच्या संपत्तीत आणि कोणी हिस्सेदार होऊ नये म्हणून याची धडपड चालू आहे. रणवीर, असं अजिबात नाहीये भैयासाहेब. आणि तुम्हाला तसं वाटत असेल ना तर आम्ही दोघंही हे घर सोडून निघून जाऊ. तुमच्या संपत्तीचा आम्हाला कधीच लोभ नव्हता. माझ्यासाठी हे घरच माझी संपत्ती आहे आणि ते तुटू नये म्हणूनच मी एवढी धडपड करते. तुमच्या संपत्तीवर हक्क हवा असताना तो आम्ही तो कधीच मिळवला असता. आम्हाला इथे फक्त आमच्या हक्काची माणसं हवी. भैयासाहेब, प्लीज एकदा माझं ऐका. शेवटचं असं समजा. माझ्यासाठी नाही, तुमच्या बाळासाठी. प्लीज, मी सांगते ते ऐका. आम्ही काय करायला हवं असं वाटतंय तुला देवयानी? भैयासाहेब, तुम्ही फक्त मी सांगते तेवढंच करा.